दुसरा विषय सुरू आहे पण सुरेश कुठे गेला कोसला तिकडे चला ना कोसला तिकडे जायला लागेल मोबाईल जे गांधारी ब्रिजवर जे घडलेलं आहे ते खरोखरच खूप दुःखदायी घटना आहे आणि एक महिला त्या ठिकाणी वारलेली आहे आणि एक माणूस त्या ठिकाणी ॲडमिट आहे. त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. वास्तविक पाहता हे सर्व पोलीस प्रशासनाने हँडल केलं पाहिजे. इथं हे लोक दिरंगाई करतात म्हणून या असे लोक रस्त्यावर कोणालाही उडवत सुटलेत आणि आमचे पोलीस प्रशासन जे आहे पडग्याचे ते तर त्याच्याहून पुढे आहेत. तर त्यांना कुठल्याही कायद्याचा लोकांना धाक दाखवायचा आणि आता मी त्याचा प्रतिनिधित्व करतो. पडगा मी स्वतः राहतो तर तिथली परिस्थिती खूप वाईट आहे. त्या पोलीस प्रशासनाने एवढी बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे. कोणालाही गुन्हेगार असेल कोणालाही असेल त्याला पाठीशी घालणं हे आमचं काम आहे. ते आहेत स्वतः आणि त्यांच्याबरोबर तो त्यांचा स्टाफ जो आहे तोही तसाच आहे. त्याच्यामुळं इथं जी घटना घडलेली आहे आम्ही त्याच्या पाठीशी तर आहोतच दोन्ही आमदार आणि येत्या सेशनमध्ये आम्ही हा आवाज उठवणार आहे. त्या कुटुंबाला त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे आणि त्या ट्रक मालकावर त्या ड्रायव्हरवर दोघांच्याही कारवाई झाली पाहिजे. कारण तो ट्रक ड्रायव्हर एका रात्रीत त्याला ठेवतात दुसऱ्या दिवशी त्याला जामीन करून लगेच सोडून देतात. हे काही मिलीभगत झाल्याशिवाय हे लगेच सोडू शकत नाही. याचं कारण त्या ट्रकमध्ये काय आहे जसं दादा बोलला का त्याची शहानिशा केली पाहिजे. म्हणजे एवढा सुसाट तो ड्रायव्हर येतो ह्या बाजून त्या बाजूला गाडी नेतो रिक्षाला चकाचूर करतो. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाला आहे. त्याच्यामुळं पोलीस प्रशासनावर कठोर कारवाई करावी. जसं दादा बोलला का त्याला गडचिरोलीला पाठवायचं का काय ते आम्ही ठरवू उद्या. उद्या आम्ही SP नाही भेटणार आहोत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यालाही जाऊन भेटणार आहोत. तर असे अधिकारी आमच्या भागामध्ये असले तर सर्व म्हणजे पोलीस प्रशासनाचे वाटोला जातं आणि नाव बदनाम होतं आमचं. म्हणजे मी पडग्याला जातो पडगा पोलीस स्टेशन बदनाम करण्याचं काम हे लोक करत आहेत. त्याच्यामुळे असे पोलीस प्रशासन कुठेतरी लांब नेऊन टाकावं तिकडं चांगलं काम करतील. इथे हीच आमची मागणी त्या ठिकाणी राहणार आणि या कुटुंबाला कशी मदत करता येईल ते आम्ही दोन्ही आमदार मिळून ते करणार आहोत. साप आहेत पण कधी कधी हे एवढे मगरुरी यांच्यामध्ये असते तर ते त्यांना डावलून हे सर्व कारभार करत असतात. आणि यांचे कसं असतं आमच्याकडे वेअर हाऊस खूप आहे त्याच्यावर तिकडं मिळतं जास्ती इकडं काय मिळत नसेल त्याच्यामुळे कुठून ना कुठून वसूल करायचं हे यांचे धंदे आहेत. त्याच्यामुळे अशा प्रशासनाला आम्ही उद्या जाऊन साहेबांना भेटून आणि ते कार्यक्रम त्यांचा करणार आहोत. त्याचं कारण असं की 20 तारखेला इथे एक ॲक्सिडेंट झाला होता. एका रिक्षाला रॉंग साईडने येणाऱ्या डंपरने उडवलं होतं आणि ते डंपर आतमध्ये पडलं होतं. त्या याच्यामध्ये एक बाई डेथ झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेला आहे. हॉस्पिटलमध्ये तो अजूनही ICUमध्ये आहे. आणि असं असतानासुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊनसुद्धा तो जो ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडेंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला.
म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे, एवढं असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची शहनिशा नाही, कुठल्याही प्रकारचा जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता, आणि जो डंपर सकाळी एवढ्या भरधाव येतो, त्या डंपरमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होता याची शहनिशा न करता किंवा ट्रक चालकाचा त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे. त्याच्यासाठी कुठलंही पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी, त्याच्याकडनं तपास करून घ्यावा, त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा, हे कुठलंही काहीही केलं नाही. आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे. स्टेशनला जमा झाला, लगेच दुसऱ्या दिवशी जामीन झाला. याच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे आणि कुठंतरी काहीतरी अर्थकारण झाल्याचं आपल्याला समजतं. त्यामुळे पडगाव पोलीस स्टेशन हे सर्व ज्यांनी पंचनामा केले ते आणि शेवट तिथले जे मुख्य पी आहेत ते मला वाटतं कुंभार म्हणून जे आहेत, तर त्यांना काल फोन केला की बाबा काय माहिती आहे, तर त्यांना आरोपीचं नाव माहिती नाही, प्रकरणाचं काही माहिती नाही, मी ते तपास अधिकाऱ्याला विचारून सांगतो, अशी थातूरमातूर उत्तरं ते एक जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर देत असतील तर आम्हाला सर्वांना संशय आहे की ह्या प्रकरणात काहीतरी काळबेरं झालेलं आहे. त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे. एवढं गंभीर प्रकरण असताना जर सिनियर PI कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार SP तर भेटणारच, परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गलथानपणा केला असेल, दिरंगाई केली असेल, तसंही माहिती आहे का, मग आपल्या गडचिरोलीला कर्तव्यगार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरातले कर्तव्यगार जर पोलीस अधिकारी असतील तर त्यांना आपण तिकडे गडचिरोलीला पाठवू, जेणेकरून तिकडची परिस्थिती सुधारली पाहिजे. मग जर त्यांना त्यांचा नंबर लावायचा असेल तर त्यांना ते त्याचं तजवीज आम्ही करू. परंतु ह्या प्रकरणात जर 2 दिवसात मनुष्यवधाचा गुन्हा त्या मालकावर आणि ट्रक चालकावर लागला नाही तर हे प्रकरण आम्ही पूर्णपणे बाहेर काढू आणि मग योग्य ती कारवाईसाठी आम्ही दोघंजणं, मग येणारं सेशन आहे आमचं अधिवेशन, आम्ही शासनामध्ये आहेत, त्यामुळे निर्णय आम्हालाच करायचा आहे. पण जर प्रशासकीय अधिकारी जर असे वागत असतील तर मग त्यांना काय करायचं ते मग आम्ही त्या सेशनमध्ये ठरवू.